कर रे. अहो सूर्य डोक्या आला कवर झोपा ते आता. सूर्य डोक्यावर कायचं ते सारखी लाईट जाती येते म्हणून इथं स्टार्टर पाशी बसलोय. तिकडे उसाला पाणी चालू आहे. सारखं तिकडून इकडे यायचं इकडून तिकडे जायचं. त्याच्यापेक्षा म्हणलं पाणी चालू केलं का चट उसाच्या साऱ्याने पाणी जाईल. मग मोटर बंद करायला सारखं यावं लागत चालू करायला. म्हणून तुम्ही इकडेच झोपून घेतलं. मग काय करते बरं झालं तुमचे पाय दुखत असं. चक्र मारून मारून पाय गेले तर म्हणला इथंच खाटाना आणि इथंच बसा होता. एक तर मजूर भेटाना या कामाला शेतीच्या. माकडे मला स्वयंपाक करायला लावून दिला आणि स्वतः मस्त इकडे पप्पा जवळ येऊन बसली. मी घरी काय बोमट्या मारत आली होती का? दादाला जेवायला बोलायला आली होती. मी सांगा दादा हिला काही झालं का सुरू तुमचं दोघीचं? दादा ही घरात काहीच काम करू लागत नाही मला. मग कोण करतं? अरे मग आलटून पालटून काम करावं. तो भाडे करीत असले तिने स्वयंपाक करावं. तू धुणं धुत असले हिनं सरपण आणावं. मी एकटी करायला कमी नाही. मी सकाळपासून भांडे घासले धुणं धुतलं स्वयंपाक पण मी एकटीने केला. हिने काय केलं विचारा बरं. मी काय केलं? ते पोरांसारखे कपडे घालती नाही इकडे तिकडे फिरती नसती. हिला सांगा बरं का दादा. ती जेवण काय झालंय म्हणून मला बोलायला आली ती. आणि तसं माझ्या कॉलेजचं जायचं टाइम झालं. तू मला रिकामा डोकं नको लावू. आणि हे काय काम आहे का मग दादाला बोलवायला यायचं काम झालं का? हे काम नाही का मग? या बघा आता मला शेतीचा एक तर कटाळा आलाय का काम करायला कोणी भेटाना. उठलं का तिकडे ऊसातलं बघायचं इकडे शेतातलं बघायचं. मग मी काय म्हणते दादा एखादा गडी घ्या ना लावून. अरे पैसे देऊन सुद्धा गडी भेटाना. हा सगळ्या मित्राला सांगितलंय कोणी गडी भेटला तर पाठवून द्या गडी भेटला तर पाठवून द्या. 3 महिने झाले गडी भेटाना. इथं मरतोय मी. तुम्ही बघा घरातलं मी शेतातलं बघायचं बाहेरचे उद्योग बघायचे. आणि एक तर मला ते ना घडी घडी ते नांगरून ट्रॅक्टर चालून माहिती ना लय पाय दुखू राहिले. आता मी एक काम करतो. माझ्या बहिणीचा पोऱ्या तो अक्षया. हा बहिणी एकुलती एक आणि तिला देऊ एकुलता एक जन्मलाय. मी काय करतो बहिणीकडे जातो आणि त्याला घेऊन येतो इथं. म्हणजे आता इथून तुम्ही तिथं जाणार त्यापेक्षा फोन करूनच बोलून घ्या ना. अला भारी आयडिया राव. देऊ का लावून फोन? फोन लाव दू. मी बहिणी सगळं बोलवतो आणि म्हणून त्याला पाठवून द्या म्हणून. आहे की नाही? हॅलो हा आत्या अर्चना बोलते. हा मी बरी आहे. दादा काय म्हणता पाय? हा ताई बरी आहे का रे? आम्ही बरे आहेत. चाललेत उद्योगधंदे चाललेत. मी काय म्हणतो आता तसं म्हणायला नाही पाहिजे बरं का तुला पण एक काम कर. त्या अक्षाला आहे ना एक 4-2 महिने ती पाठवून माझ्याकडं. काय होईन आई दूध बीज चांगलं खाईन पेईन. मला एक कामात आणतात मदत करू लागन. अरे पोरी पण आहेत मदतीला त्याला. जरा दीपा इकडं पाठवून. लई तब्येत खराब झालेली आहे त्याची. जरा खाईन पेईन उधळण कुंदळण इकडं आणि मला कामाला मदत होईल थोडीफार. बरं ती पाठवून त्याला मग. हा काय असते 1-2 ड्रेस घेऊन ये म्हणावं. एखादा ड्रेस घेईन मी इकडे त्याला. हा चालत त्याला म्हण नाही आणलं तरी चालेल. इथं माझं जीन्स पॅन्ट आहे. हा बरं ठीक आहे. हा ठेव बाई ठेव. हा घे काळजी स्वतःची. काय म्हणते पाठवून राहिली का? पाठवून राहिली ती म्हणली देते पाठवून द्या. दादा मला आज ड्रेस नाही घेतला 3 दिवसापासून म्हणते मला ते नवीन हिच्या सारखे घ्यायचे. अरे ते बहिणीचं पोरग आहे भाचा आहे मा. आणि मग मी तुमची पोरगी नाही का? नाही हे आपल्याला नाही का आपला नाही बाजारात भेटली ते आहे ना. नको बोलू तसं तिला. अरे बहिणीचं पोरग भाचा मग घेतलं मग काय झालं तसं इकडे काम धंदा करू लागणार. तुम्ही जीन्स तुम्ही हिच्या सारखी घेऊन देणार आहे ना मला? कशाला जीन्स आहे ना आपल्या हाई हे कपडे घाला पोरी हो. म्हणजे हिला देते बरोबर. ही मोठी येते हिचं सगळे लाडन माझच नाही काही. तिला आवडतं. मला बी आवडतं. मग तुला सोबत नाही तू ना. बरं ठीक आहे बाबा हो घेतो तुम्हाला. काय त्याच्यात तर काय ड्रेस घ्यायचा काय पॅन्ट घ्यायची. मी काय म्हणते दादा ते जाऊ द्या कपड्याचं. तुम्ही टेन्शन घेऊ नका. कारण काय तुम्ही एक तर तुमचा बीपी वाढून जातो मग माझी धावपळ होऊन जाते. त्याच्यामुळे तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. तो आला ना तर आपण त्यालाच का वावरात कामाला लावून देऊ. ठीक आहे जातो मी. स्वयंपाक पाण्याचं बघा मी थोड्या वेळ थांबतो. मोटर चालू आहे. मग एकदा ते ऊसाचं भरणं झालं सगळं झालंय. मी तुम्हाला जेवायला बोलायला तुम्ही जेवण करून घ्या. आता मी पण जाते कॉलेजला. चालेल मग मी येतो मोटर बंद करून. हा चालेल. चाल या मग. काय सांगितलं नाही तर बुरकावर जाऊन चालले बरं का दादा. हा ते गुराढोराला थोडं खायला टाका. हा जाताना मी टाकून देते. तुम्ही टेन्शन घेऊ नका ना आराम करा. नाही मी काय टेन्शन घेऊ. चला आता फिंदा सगळं करायचं तुमच्यासाठी चाललंय. काय करायचं मला तरी. कॉलेज कधी चालू होईल काय माहिती. तू कॉलेज जाय मग सांगते तुला मी. चाल कावा सुधारते अंत सुधरू बाबा या पोरी. सारखं भांडणं जलांबल्यापासून भांडणं तर पारे लग्न करे परत भांडणच करत्यानी. यांनी नाही परत माहेर राहून सासरला आले सासरहून माहेरला आले भांडणं करावं.
अवघड आहे पोरींचं. पण काही म्हणा, पोरी घरात असल्याशिवाय मजा नाही. घर कसं भरल्यासारखं वाटत आहे. ऐक चला गाड्या, हे पहिल्या झावळ्या कट करतो आणि एकदा ह्यो अक्षय आला की याला पहिलं कामाला लावतो. हे काशे येतून घ्यायला लावायचं पहिल्या. मामा आला होय तू? हा अरे वा. कस काय बरा झाला का प्रवास? हा बरं झाला. आणि ताई बरी आहे ना? बरे बरे एवढं अर्जंट कोण कोण बोलवलं मला? काय झालं त्याच्या? हे हातात दे. हा ती पिशी दाखव. हे आपलं इथं नांगरीलंय. काय मधल्यात काय एवढ्या काश्या काढायच्या आधी इथं रोटा मारायचा आहे. हा हा जरा इथं कांदा बिंदा लावायचा चाललाय प्लॅन. हा. तर जेवलाय का तू? नाही नाश्ता केलता निघताना. असं ना? हा. मग मी काय करतो पोरींला स्वयंपाक करायला सांगतो. तवर एवढ्या ह्या मधल्या काशी येचून घे. त्या बघ ते दिसतात का पांढऱ्या पांढऱ्या टाकलं हा. त्या. मग मला इथं रोटा मारायचा. हा लगेच हा लगेच आल्या बरोबर. चांगल्या कामाला यायला काय लावतो. मग जरा घरी गेलो असतो. मी नेतो ना, पिशी नेतो, पोरींला स्वयंपाक करायला सांगतो. मग तेवढ्या त्या काशी याचून झाल्या का मग तुला आवाज देतो जेवायला. हा हा चाल जा. चपला काढून ठेव, वाटल्याच नाही तर खराब होत्या त्या. कामात. पॅन्ट वर कर, नाही तर एक तिथं आपरी चटी ती आणून देतो तुला. हा चांगली पॅन्ट खराब होईन पोरा. बरं बरं हा चालतंय. आणि जाय त्या बघ त्या काश याच्या जाग ढिगाले कर. मग नंतर मी माची सांगतो, मग नंतर पेटून देते. हा 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 झाल्यावर मला आवाज दे. मग मी पोरींला सांगतो जेवण करा त्याचं म्हणून. बरं बरं हा असे बोगाळवानी तोंड का म्हणून करतो जा ना. मग चाललो मग लगेच. हा. बरं करतोय. काय त्या झेपऱ्या वाढल्या आणि काय तुला कटिंगला पैसे नाहीत का रे? का देऊ पैसे तुला? नाही करतो ना. हे काम झालं कटिंग करायला जायचं हा संध्याकाळी. पहिलं कटिंग करते. हा कसे दिसते तर केस ते. करतो ना कमी. हा जा तेवढं काशी यायचो. हा झाले आवाज दे. हा 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 ही पिशी घेऊन चाललो मी. तू या बरं बरं. मामान पाणी सगळं पाजलं नाही. पाणी जरा पाजलं असतं लगेच कामाला झोपवलं. पण जाऊ द्या, मामाला 2-2 पुरी येतं. एखादी तरी भेटन. तसंही मला कोण देतंय. तरी म्हातारीला म्हणलो होतं मी मामाला एकदा विचार म्हणून. म्हातारीने मस्त विचारलं होतं. मामा नाही म्हणते ना पुरी शिका त्यात. पण मामासमोर असं काम करतो ना, मामाला खुश करून टाकतो. म्हणजे मामा मला पुरी घेतील. हे काय आता गोळा करून टाकतो मी. जमत नाही पण आता करू. कसं आहे आता कधी येतात काय पुरी एकदा आल्या ना. यांना बरेच दिवस झाले त्यांना बघितलं नाही. एकदा बघितले का एखादी तरी पसंत करतो त्याच्यातली. हे म्हातारीला म्हणतो इकडंच राहतो मी मामाकडंच. काम होतं मामाला तरी कुठं पोरग आहे. हा जावीच राहतो इथंच काम करतो. मामाला जरा आधार होईल माझा. एवढं काही सगळं गोळा करून टाकून दिलं की एकदा मामा खुश. पोरी हो झाला का रे डाबा? स्वयंपाक झालाय का? स्वयंपाक झालाय. झालाय का? दादा हा तुम्ही बॅग कोणाची घेऊन आली? राक्ष आलाय ना. अक्षय आला? हा कधी आला? लय वेळ चालाय. ते आला तसं त्याला काय झालं तिकडं काश्याचा लावल्यात आणि त्याची बॅग घेऊन आलोय. आता एक काम कर तू, स्वयंपाक झाला असलं तर त्याला डबा घेऊन जाय. आणि तू आवरला असलं तर तुला कॉलेजला जायचं. आणि मी निघणारच आहे, पण त्याला घरी येऊ द्यायचं ना आधी. अरे म्हणलं आता मी बसलो तिथं मोटरी पैसे झोपलो तिथं चालू बंद करायला. आला तसंच लावलाय कामाला. बरं पहिले झालं. घरी चहा पाणी घ्यायला पाठवलं असतं दादा त्याला. अरे आता हाय नाही दर चहा पाहिजे पाणी पाहिजे त्याला जेवण खाऊ घाल. मी येऊ का भेटून पहिले त्याला? डबा घेऊन जाय आधी. थांबा, भेटायला कशाला जायचं? तो आता इथंच राहणार आहे ना. चांगला डबा भरेव आणि घेऊन जाय त्याला. आल्यापासून तेव्हा काशा येतोय तिथं. हा हा दादा भरते. आणि चांगला भर. हो. आणि एक लक्षात ठेव त्याच्यापासून 10 हात लांब राहायचं बरं का. परत सांगितलं नाही माहिती. हा त्याला गोड गोड बोलायचं नाही, चिकटायचं नाही त्याला. आणि तो कॉलेजला जायचं असलं ना तर जा निघ आवरला असलं मी तर. तर जाईनच. तुम्हाला माहिती मी त्याच्या काही जवळ जवळ जात हा. नाही. मलाच राग येतो त्याचा. आणि माझी टमाट्याची चटणी तिला भरायला नका लावू. तिला आता सांगा दुसरं काहीतरी भाजी कर खायला त्याला. मिरचीचा गोळा भर त्याचा. हा देते. हा चालेल लाव. मागं काही घे. आणि जर आवरला असलं तू जा कॉलेजला तू तिला तिचं बघू दे. चालेल. जाऊ मग मी. हा हा. ला 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 हा 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 हा. अक्षा मी आले. हो अजून किती काम करायचं. पार दमलो गाड्या. आता पार चक्कर यायला लागली. लय भूक लागली. कधी मामा बोलतो काय माहित मला जेवायला. थोडं राहिलंय
होऊन जाईन हे बी एकदा जेवलो का मग अंगात ताकद येईल मग करून टाकतो सगळं. तू अजून गुड्डीला नाही बघितलं आणि म्हणजे गुड्डी म्हणते तिला मामा काजलला आणि अर्चनाला कशा असतात पोरी लहानपणी किती मजा करायचो. काय ना आता इथंच आहे मी. काय होऊन जाईन. ला 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 ला. अक्षा तू तू आली होय डबा घेऊन. हा कशी बरी आहे ना. मी बरी आहे. तू कसं आहे? मी बरा आहे. मी डायरेक्ट घरीच येणार होतो पण मामा म्हणले की हे थोडं राहिलं एवढं करून टाक मग घरीच येणार होतो जेव्हा. यायचं ना रे पहिले मग घरी चहा पाणी घ्यायचा मग नंतर कामाला लागायचं. नाही आणलं मला लय भूक लागली. धर धर खा पहिले. पाणी पाणी वय अरे पाणी आणायचं ना ते विसरले. काय नाही खा तुम्ही पहिलं करायचं. खाऊन घे पहिले मग नंतर मी आणते पाणी लागलंच तर नाही तर चल घरी पाणी प्यायला. नाही आधी जेवतो जरा 3-4 घास खातो म्हणजे अंगात ताकद येईल माझ्या. अक्षय येडा असं येड्यावानी तर कोण केला रे तू? नाही हे ते कटिंग करायचीच होती आणि मग काय म्हणली डबा उघडा ना उघडून दे बरं. उघडा ना त्याला ठोक. डबा ना. हा डबा मस्त हरभऱ्याची भाजी करेल मी. तू बनवला डबा. हा. मस्त अशी तो भाजीचा. हरभरे घे की. घेतो घेतो घे ना पहिला खाऊ दे मला आधी. मस्त झाली भाजी. हं कशी झाली? मस्त. तू केली. माझ्या हाताने केली मस्त. मामा कुठे आहेत. जेवारीची भाकरी पण आहे हा. तुला आवडते ना? आवडतं ना. अरे वा लोणचं बी आणलंय. सगळंच आणलंय खास तशी बरं वाटायला लागलं. तुझ्यासाठी. तुला आठवतं का आपण लहानपणी काय गोट्या गोट्या खेळायचो भांडी कुंडे खेळायचो. मी तुझ्या 2 गोट्या काढून घेतल्या होत्या ना. कशातून किती रडलो होतो मी आणि मामाने मलाच आणलं. मग बरोबर आहे ना. आणि ते तुला ते आठवतं का काय आपण भांडे कुंडे खेळत असताना मी तुझं नवरा व्हायचं आणि तू माझी बायको व्हायची. खरंच असं रिअल मध्ये झालं तर काय होईल अक्षा? म्हणजे रिअल मध्ये होईल ना. जरा आता काम करू दे मला. एकदा मामाला मी आवडलो का आपल्या दोघांचं लग्न होईल. मग तुला मी आवडतो ना. पण अजून ताईचं लग्न बाकी आहे ते कसं काय लगेच लग्न करून देतील? ताई तर मला पहिल्यापासून खडूसवाणीच करते ती. तिला का मग काही मी पटतच नाही. हाय चढेल. हा ना. हा पहिल्यापासून असंच आहे. मी तुला कोणती गोष्ट पटतच नाही. कमीत कमी माझ्या वाट्याचं काम तू तर करशील. ती काहीच पिंदडी करत नाही यार घरामध्ये. आता हे कसं आता माझं वावर असल्यासारखं काम करणार मी माझं स्वतःच. हे बघ अक्षा सगळं करायचं शेण काढायपासून तर सगळं करायचं तू. म्हणजे कसं आहे दादांना आहे ना तू आवडशील त्यांच्या मनात बसशील. हा मग लवकर होईन आपलं. काय हे काम मला नाही येत नाही. ना स्वयंपाक आणि घरातलं काम सोडून ये शेतातलं काहीच येत नाही. मी आहे ना करायला. मला स्वयंपाकाला मदत करू लागशील ना. ते बी करू लागेल मी तुला. भांडे घासू लागशील ना. भांडे घासीन सगळं करीन पीठ मळून देईन चपात्या करून देईन तुला. अजिबात घाबरून मी आलोय ना आता कामाला. आपण दोघं मिळून करू हा काय स्वयंपाक पाणी. ते करू दोघे मिळून करू. आता बघ एवढं वेचू लागते का मला. काय एवढं सगळं एका ठिकाणी गोळा करायचा आणि मामाला काळशी पिठी आणून पेटून देतो. दे ना एकदाची काडी लावून. नाही लावायचे ना. आता हे सगळं गोळा झालं का काढ लागतो. लय भूक लागली होती मला. खाय ना मग दाना पटापट तोंडात घे. नाही काय घास. तुला बघितलं ना भूकच मिली माझी. हा अरे पोट भरलं. हे काजल पण गोष्ट अवघड आहे ना. काय आईने किती वेळा विचारलं होतं मामाला पोरगी दे. मामा तयारच होत नाही म्हणतो पोरांचं शिक्षण करायचं. अरे मग मी त्यासाठीच बोलते तुला. तू ना मस्त घसू काम कर. पण तुझं प्रेम आहे ना माझ्यावर. अक्षा प्रेम असल्याशिवाय मी तुला इतकं पटकन डबा घेऊन आले का? लहानपणीचा तुला माहिती का मला माहितीच नव्हतं तू आलेला आहे म्हणून. नाही तर मी आधी स्वयंपाक वगैरे रेडी करून लगेच फास्टमध्ये डबा आणला असता आणि तुला चहा वगैरे सगळं पाठवलं असतं इकडे. मला डायरेक्ट ऐन टायमावर सांगितलं. अरे बरं झालं मी भाजी करून ठेवली होती भाकरच बाकी होती म्हणून. बरं ते जाऊ दे. पण तुझं खरं आहे ना माझ्यावर प्रेम. खरंच आहे माझं प्रेम. पण ऐक ना ते ताईला सांगू नको बरं का. ताईला जळती माझ्यावर. ती मला साधी जीन्स सुद्धा घालून देत नाही अरे तिच्यासारखी. मग आता हे कसं करायचं. बरं जाऊ दे मी आहे. मी पटवतो बरोबर मग आम्हाला. तुला टेन्शन घेऊ. पण
खरं खरं आहे ना, जसं लहानपणी प्रेम होतं तेवढंच प्रेम आहे ना आज. हो. मग काय टेन्शन नाही मला, मी पटवतो मामाला. ठीक आहे पटव. पण मग मध्ये मध्ये ना ते अर्चनाचा ये ना काड्या करीन बरं का आपलं. ते एक जरा अवघड आहे. हा नाही तिला ते ना हे सगळं ना लपूनच ठेवू. मला तर असं वाटतं तर ती म्हणते दादांना म्हणे मला कॉलेज करायचं म्हणे, मला एवढं लवकर लग्न नाही करायचं म्हणे, हिला पोरगा पाहायला जा म्हणे तिकडे. कोणता पोरगा सांगितलेला आहे काय माहिती बाई ते. मालक, हो मालक, काय का मग झोपले? पडलो रे शांताबाई. का रे? दुखत काय काय? काय नाही, मग हे मोटर चालू आहे तेव्हा पडलो होतो इथंच. हा का? बंद चालू करावं लागत इथं. काय म्हणते? काय नाही म्हणलं, आता पाऊस पाणी झालं हा म्हणलं काम भेटम परत मला, म्हणून मी आले तुमच्याकडं. आहे ना काम आपल्या वावरात, कवा बारमाही काम आहेत आपल्याकडं. बरोबर आहे, कायम काम देता म्हणून तर. हा ते तिथं महाभाचा काम करतोय. बसू का? हा बस ना, ये इकडून बस. नाही परत म्हणता बसली बरं का. नाही नाही नाही, अरे आता तू गावातली आहे, पहिल्यापासून आमच्याकडे कामाला आहेस, सारखं येणं जाणं आहे तू म्हणल्यावर तुला नाही म्हणून जमन का सांग बरं. बरोबर आहे, मला कधीच नाही म्हणत नाही तुम्ही मला, हा हा आहे का नाही? काय झालं हे नागरीलंय इथं निघाल्यात काश्या, बरोबर आहे. तेव्हा ते महाभाचा काम करतो तिथं. पाना किती गबाळ पडलं मालक ते अजून. हा, मग आता त्या काश्या काढायच्यात, ते काम कर तू मग आज. सगळं काम करते मालक मी, हा चांगल्या पद्धतीने तुम्हाला करून देते मी. हा, आता वावर साफ करते. मला माहित नाही का तू पहिल्यापासून काम करते तिथं. काय जेवण बिवण काही? नाही आता जेवायचंय, पोरीचं स्वयंपाक चालू आहेत. बाय 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 बाय. ती एक पोरगी गेली ते डबा घेऊन त्या माय भाच्याला. बरं झाली तू आली, आता त्याला हे काम करू लागायला मदत होशील, आहे की नाही? बरोबर आहे. हा एवढा उशीर काय मग काय याला जेवणाला? अरे मग आता शेतातलं काम म्हणल्यावर होतच उशीर. असं काय टाइम थोडाच असतो, ह्याच टायमाला जेवायला पाहिजे त्याच टायमाला जेवायला पाहिजे. कधी उठून सुटून खायचं आहे का नाही? हा तुम्ही वंगाळ झाले पण. चालायचंच आता, वांगाळाला काय रे, हा 2 पोरी घरात असतात. हा. जेवण पुरी बरोबर आहे. हा मी आपलं बरोबर. असतं इथं, हा येता जाता आपलं इकडं तिकडं. टाव खरा मारता का? हा काय म्हणते बाकी आणखीन? काय नाही म्हणलं, चला म्हणलं मालकाची आठवण आली, कामा भेटणं थोडं बोलणं होईल. हा हा बरं झालं, आठवण आल्यावर येत जातेस तू, तशी तर काय येत नाहीस. आता काय बोलत मालक, कधी मध्ये फोन बिन होतो आपला, असं राहतोय कुठं. मग आता मी कुठं काय म्हणतो, तूच फोन करतीस मला, बरे आहेत का, जेवले का, झोपले का, उठले का. मग आता हा तुलाच काळजी आहे माई. मला किती काळजी तुम्हाला माहित नाही का मालक, पण मी कसं आहे दाखीत नाही तुम्हाला. हा नाही बरं आहे, नको दाखवू. काय बरं का आता, हे बघ पोरी लहानाच्या मोठ्याल्या झाल्या, बायको लवकरच गेली, बरोबर आहे. त्याच्यामुळे काय होतं घरात असं नको नको होतं रे मला. पोरींकडे पाहून असं जीव जळत असं का होतं? आता पोरीकडे बघितलं का असं वाटतं चला बरं आहे, आज ना उद्या लोकांच्या घरी जाते, कोण आहे मला तरी घरी. ऐका ना, हा तुम्ही काय येड्यान करता? काय झालं? हा आता तुम्हाला माहित नाही तसा मा घटस्फोट झालेला आहे. हा मग असं म्हणते वय. हा हायला मी विचारच नव्हता केला बरं का अजून, पण करतो ह्या गोष्टीवर विचार. आता एकदा पोरींचे लग्न बिग्न झाले का मग करतो विचार मी. तुम्हाला सांग का मालक एकदा, हा. मला घरात घाला. हा तुला घरात घाला आणि मला काढते ना पोरी घराच्या बाहेर. मग मी असल्यावर तुम्ही काय काळजी करता? ठीक आहे, मी करतो ह्या गोष्टीवर विचार. काय रे? घाला ना घरात, घाला तिला. नाही नाही अहो, घाला काय नाही यार, अरे आली ती बोलती, हो ते कळतच मला, ती कोणत्या निमित्ताने येते, तिला कामच काय आहे? का शिकाली कॉलेज येऊन? आले तुमच्या जेव्हा रोमॅनच्या गप्पा चालत तेव्हा. अगं मला कशाच आमचं रोमांस आता म्हातारपणात आली का मागायला आलती. मला म्हणून ती आली तुमच्या जवळ दादा. अगं बाई त्यांना भेटायला नाही आले, तुम्ही माझ्या पोरीला भेटायला आले, तुम्ही माझ्या पोरीचे ना बघा ओय आता. बाई, आम्हाला आईची गरज नाही, माझा बाप आई बाप आमच्यासाठी दोन्ही पण आहे. आम्हाला ना अशी नको, आई नकोच आहे आम्हाला, आमच्यासाठी सगळं काही माझ्या बापाचे. अगं बाई काय केलं मी एवढं, अशी आई नको म्हणते मला नकोय लगे. ना आम्हाला, काय जबरदस्ती घरात घुसायचं प्लॅन आहे का? आता मला हे सांग, अरे बोलती तर बोलू दे, ते काय जे बोलली म्हणजे खरंच झालं का? दादा हा जावा येतील आता. हा खरं आहे ना, मग मी ते सांगितलं हो, मी विचार करीन, पोरींला सांगून विचार करीन, ह्या गोष्ट बोलत होतो मी. ऐकलं मी काय काय बोलले तुम्ही, फोन आता माझ्या बोलण्याहून काही तुला वाटलं का मी तसं असेल म्हणून? मग दादा मी पण तुमचीच लेक आहे बर का. हा हे नका विसरू हा, बर का. नाही हे कळत मला. तेच तर, हे उद्योग नका करू, नाही तर तुम्हाला कोणी जावई देणार नाही. नाही नाही झालं. हा ते तिथं ते महाभाचं काम करतोय, काशा काढायचं आणि जा तिथं कामाला. आणि बरं का हा शांत जा लवकर. त्यांना काय पोरगा हाय नाही, हाय तर 2 लेकी हाय ना. आम्ही काय कुठं मा बापाला सोडून जाणार नाही,
त्याच्यामुळे तू नको काळजी करू. तू कामाला आली ना मग कामावर लक्ष दे, मग बापावर नको लक्ष देऊ, कळलं? आता जाय कामाला वय. जा मग. पहा मालक काय बोलली सर हा पण आता पोरगी ती माही बोलणारच. असं आहे नसलं ना उठा 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 जा. तू इकडे कामाला आली का आमचा उद्धार करायला आली? कशाला बोलवते हिला कामाला? तीच होऊन येते, मी काय बोलायला गेलो का तिला सांग बरं. बोलायला गेलं मग तुम्ही तर म्हणे मी फोन करून बोलवलं होतं. तीच फोन करीत असती मला, मी कधी उचली तर नाही काय नाही. कधी घातला तिचा? तिनं जिथं कामाला आलं तेव्हा नंबर घेतलेला आहे. मला कधी काम असलं का मला सांगत जा, मी कधी येत जाईन कामाला. हे बघा दादा, हा नाही ती कुठं जाणार आहे, नाही मी कुठं जाणार आहे. तुम्ही पहिलेच बोललेले घर जावेच करणार आहे आपण, बोलले होते ना. हा मग हे कसं विसरू शकता तुम्ही? नाही आता तीच लय पुढं पुढं करते, मग मला नाही म्हणता येत नाही, बोलावं लागत. मग मला एक सांगा, हा प्रॉपर्टी कोणी वारसदार आहे का? हाय कोण? आम्ही दोघी. हा पुढे चला आमच्या दोघींच होणार आहे ना. मग तुमचं सोडून कोण आहे मला? मग मी तुम्हाला तेच म्हणते, आम्ही इथंच राहू आणि घर जावाई करू. तुम्ही अशा नाही, आणि तुम्हाला शोभत का यावं? तुम्ही लग्न केलं लोक काय म्हणतील? नाही नाही, मी कायला करू लग्न? आणि एक तर त्या बाईच्या कुठे नादी लागत्या, चांगलं माहितीये तुम्हाला. नाही नाही नाही, आता ते बोलून दे. आता मी काय लगेच करायला बसलोय का सांग बरं. पण नाही शोभत तुम्हाला हे अशा उद्योग. नाही नाही, आता नाही करणार नाही. आणि तुम्हीच वारस व्हा, तुम्हीच प्रॉपर्टी घ्या, मग सांभाळ करा फक्त बस म्हातारपणात. तुम्हाला काय होऊन देणार नाही. तुम्हाला तुमच्या पोरी भरोसा आहे ना. आहे ना. आम्ही सोडून ती पण आहे ना. हा बघा, एक दोन सोडून दोन दोघी जावं आहेत येणार तुम्ही. तुम्हाला. आणि तो अक्षा आहे ते काय तिथं काशी यायची होता. हा का, त्याला भेटून येते मी. काम करीत का गप्पाच मारते तिच्या संग? ही भेटून ये, पण त्याच्यापासून दूर राहायचं बरं का, सांगितलं नाही माहिती. तुम्हाला वाटत का मी त्याच्या काय दादा तुम्ही पण ना. काय भरासा आहे मा, पण तिच्यावर नाही भरासा. ती जाऊन डुलू त्या संग बोलत असती. तिला 17 सांगितलंय त्याच्यापाशी जाऊ नको. मी सांगते. हा, काम करून घ्यायचं फक्त त्याच्याकडून आपल्याला. तुम्ही नका टेन्शन घेऊ. तुम्ही जेवले? नाही अजून जेवायचंय. जा मग तुम्ही जेवण करून घ्या. मी वावरा जाऊन पाहून येते काय. चालेल चालेल ठीक आहे. एवढी माझी बॅग घेऊन जा. हा ठेवी मी नेतो. हा, आणि लवकर जा. हा हा. होईल कोण कोण आल तिकडे, कसं बघितलं तिनं, ऐकलं सगळं. जाऊ दे, मी कुठं लगेच करायला लागलोय तेव्हा. हा त्याच्याकडेच जाय तिकडं. हा हा, ते काय तिथं बसला आहे तिकडं नाही. अरे तिथं आसन कुठं दमला असला तर बसला आसन बघ तिथंच. अहो नाही ना दादा, इथं दोघं नाहीये. दोघं नाही. हा हा, ती शांताबाई कुठे जाऊन बसली? त्याला कुठं गेलं गाड्या, मग कुठं गप्पा बिप्पा मारते काय? काय माहिती, ती बाई गेली असं त्याला घेऊन. नाही तर बरं. तिथं बघ पलीकडे बघ, त्या झोडपास तिकडून. हाय हाय, या नारळाच्या झाडाच्या बाजूला बसले ते. हाय हाय. हा बघ तिकडे. मग आला गडबड, डबा इथं विसरली, पाणी आणायला गेली, डबा घेऊन गेली. काय रे पोरं कोण बसला रे? काय नाही असंच बसलं जरा ते काशा गोळा करायचे आहेत ना. हा, काय नाव आहे तुझं? माझं नाव अक्षय. अक्षय? हा. अगं बाई काय भारी नाव रे अक्षय. येपासूनच सुरू होतं, मस्त नाव आहे. तुम्ही कोण आहे? मी वय मी शांताबाई इथली गावातली. हा का, इकडे काय काम काढलं? काही नाही, मला आहे ना त्या मालकाने ना कामाला पाठवलं इथं. ते म्हणले इथलं काश आहे ना तेवढं गोळा करा मला म्हणत होते मामा. म्हणजे माझ्या मामांनी? हा, हा बरं झालं तुम्ही आले, तेवढीच मला मदत होईल. सगळी मदत करते मी. हा हा. काही लग्न फिग्न काही झालं का नाही रे भाऊ? तो नाही, कमून आता काय सांगू तुम्हाला. बाई पाठवायची नाही एखादी, हेच वय असतं येड्या. तसं नाही. मग कसं मग? आता हे मामा आहेत ना माझे, हा आता तुम्हाला तर माहिती त्यांना 2 पुरी. हा माहिती ते दोन पोरी. माझ्या आईने लय वेळा विचारलं मग पोरगी दे एखादी, हा पण नाही मामा ऐकतच नाही. मामा म्हणतो पोरींचं शिक्षण करायचंय. आता कवर शिकतात काय माहित पोरी, पर मात्र होस तर शिकतात काय, मला तसंच राहावं लागतं काय. ते आहे. अरे पण मग मला तू सांग, मग मी तुझी मदत करू का? कसली हो? ते मामांची पोरीची. नाही तसं नाही, हाय होईल माझं. अगं बाय काय लाज होतं, अगं बाय 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 लयच लाज होतं. हा होय, मग काय चाललं तो बरं आहे का? नाही माझं बरं आहे. ते तेवढं ते दिसतं ना आपल्याला, तेवढं सगळं गोळा करून एका ठिकाणी गोळा करायचंय आणि त्याला काडी लावायची. खाडी लावायची? मग मामा म्हणले पेटून द्यायचं ते. अच्छा, हा. म्हणलं का मोठा भाडका करायचा होय? नाही नाही, काय रे अक्षा? बरं झालं पाणी घेऊन, लय तिखट लागलं होतं मला. अगं बाई शांताबाई, कधी आली तू? हा काय तुझ्या पुढे चालले, आता 5 मिनिटं झालं. शेकले इथं बसले, टेकले इथं. काय करू राहील तू इकडं? काय नाही, ते म्हणला, मी म्हणलं कोण आहे भाऊ तू? ते म्हणलं अक्षय, माझ्या मामाचं हे. बस खाली. अगं मामांनी पाठवलंय मला मदतीला कामाला. हा का? हा. मग इकडून बस ना असा. नाही आता निघायचं होतं कामाला, म्हणलं थोडं वेळ पाणी प्यावा, मग लगेच ते काम करून टाकू तेवढं. मग तू बी कामाला झाली ना? अगं बाई कामाला चालले मी, मला काही काम नव्हतं घरी. पाऊस पडला, म्हणलं चला मला दरवर्षी काम देते, तर आले मी कामाला. मग मग करायची ना सुरुवात.
करते ना मग काय संग बोलत आहे ना अक्षय संग. काय बोलती? काय नाही त्याला म्हणलं लग्न बिग्न झालं का नाही. नाही होईन त्याचं लग्न लवकरच. होईन का. हा. ऐक ना काजल तुला लहानपणापासून बघते मी तुला आणि त्या बहिणीला. मी काय म्हणते मी देते तुमच्या दोघांचा खटका जमून तो आणि अक्षयचा. किती काय चांगलं लेकरू आहे वय त्याच्या तोंडावरच काय बघ किती भोळ आहे. मग तू तसं काम बिम लय भारी करतो. हा तू करायला एकदम पक्का आहे. हा का. शेतात काम. पण मग नाही का मी काय म्हणते ते ताईचं झालं नाही ना. माझा बाप माझं कसं काय करून दे. अगं ताईचं नाही झालं तू आता घे उरकून तू कवर राहते वय निघून गेल्यावर काय उपयोग नसतो मग काहीच करता येत नाही. मला तर करायचंच आहे हो. हा का. पण मग ते कसं आहे ना आधी ताईचं झालं म्हणजे मग मी मोकळी. अगं तिचं होईन तू जर करून घे पाहिलं वय. हा मग ते आम्ही करणार पण जरा मा म्हणलं नाही ना आवडत. अरे मामाकडे ना तर आजच आला आणि लगेच कस काय आता म्हणते. हा. नाही देतीन त्याला उचकून तिकडे. मी काय सांगते मामा मी बरोबर पट्टीते. हा? हा म्हणजे पट्टीते म्हणजे नाही का बोलणं चालणं दोघांमध्ये करून घेते आहे का नाही. आणि तुमच्या दोघांचं लग्न येऊ लावून देते मी पण. हा ना. हा मग पाठवा तुम्ही माझ्या बापाला. पट्टीते ना मग. म्हणजे लग्नासाठी. आमच्या लग्नासाठी. हा तुमच्या लग्नासाठी वय मेन का माझ्यासाठी पट्टी म्हणते. हा नाही नाही मला वाटलं कुठं काय. हा. काय नाही मग चला कामाला सुरुवात करू. चल चल. हा हा बाई तू मला सांग कर चल काय. शेतात काम. हा तुम्ही तिकडले काशी गोळा करा आम्ही इकडले काशी गोळा करतो. ते असं करते ना नाही नाही नको. काशा गोळा. हा नाही नाही तुम्ही तिकडे करा मी करते त्यासोबत. हा का. हा मी नको का दोघांची मग तिसरी. तुला चालेल ना. आवडेल ना. चालेल काय आवडेल पण. टपकली टपकली म्हणजे काय ग. वावर माझं जमीन आमची मी उभी नाही टपकले नाही मी अजून आहे. अगं ते नाही म्हणत बस खाली तू. खाली बस कशाला उठ उभी राह. अगं बायो कामाला आली का गप्पा मारायला आली. काय ग तायडे तू काहून आली इकडं. कामून आली म्हणजे तू यांच्याकडून काम करून घ्यायचं. तू तर सांग गप्पा मारू राहिली काय. नाही ग मी यांना दोघांना कामा सांगत होते. हा काम सांगत होते अशा गप्पा मारून बैठून बस. नाही, जेवण करत होता ना. हा कशी बरी का. हा मग मी लय बरी तू बरं आहे का. हा बी बरा आहे. बाई काय भारी घे अर्चना केस विस मोकळे काय हिरोईन दिसते बघ. होय छान दिसते ती माझ्यापेक्षा बी सुंदर आहे. मग पण घमंड नाही केला मी कधी. हा तेच ना मग गमन नाही केला. बरं, कामाला आल्या ना मग शांताबाई काम करा असं म्हणणं आहे माझं. कशाला चिडा लावता उगी. अगं बाई करते वय कामाला नाही नाही कामाला चल बरं चला आपण तिकडले काशी गोळा करू आणि तुम्ही तिकडले करा. चला कामाला. कशाला तिचं काय काम आहे. अगं मला शिकवतोय तो. काय गरज आहे शिकायची. आपल्याकडे कामाला माणसं लावले ना. कोण माणसं. हे बाई मालकाचं भासाचे ना तू आताच पोरग आहे ना अशी काय करते काय डोकर पडली तू. होय एक मिनिट आमचं आम्ही बघून घेऊ ना. तू कामाला आली मग तुझा मला काळजी पाहुणे देऊ का घरी राव काढून. नको नको नाही ना पाहुण्याची काळजी म्हणजे. लयच वरचढ बोलत गी. एक मिनिट पाहुण्याची काळजी म्हणजे मालकाची भाषा आहे म्हणून मला काळजी आम्ही आहे ना. ती आहे मी आहे आम्ही घेऊ काळजी. हा तुम्ही हो पुढं मी आलो. वैर अक्षा तू इथं गप्पा मारायला आला होता. नाही आता अगं, हे दोघं गुलू गुलू बोलत होते त्यांना म्हणलं बोलत नका बस म्हणलं. तुम्ही करून घ्या म्हणलं पहिले. काय तोंडवर एक माशी उठत नाही तू त्यांना असं बोलशील. नाही हे काजल डबल ढुलकी का गई. हा ते असं. बरं जाऊ दे नका नका भांडणं करू. कशामुळे आता काय काम होऊन कशाला भांडणं. जा तुम्ही कामाला. चल. ये जा. तू जेवला ना हा जा मग तू कामाला. मी डब्बा घेऊन जा. ए काजल सर तू पण तिचं काय काम आहे. कामाला ती नाहीये. तुला अभ्यास नाही करता आला का घरी. नाही करते ना. मग का दादाला सांगू. नाही 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 तुला कशाला. दादाने काय वॉर्निंग द्यायले. अभ्यास करायची. मग अगो बाय लय वरचढ बोलती बाई इथं. एक मिनिट वर चढ बोला नाही तर नाही बोला. ती माझी बहीण आहे. ती माझं मी बघून घेईन. तुला कामाला बोलवलं घरात आमच्या डावळांनी बोलवलं चमचा. शांतबाई करा तुम्ही. ती तापली ना तर तुम्हाला फाडून खाईन एकदम. बघ ना कशी बोलती चरचर नुसतं भाजलं बरं भांडू नका. मी माझे दादा घाबरत आहेत घरात ते. मामा आले तर काय गोंधळ बाई होतो. आहे, जाती का काय. थांबा मी दादांना सांगते का बाईला पहिले काढून दादा पहिले कामावर वा- वा- वा पुढे. ये तुम्ही दोघं बरं का हिला भिवू नको तुला सांगते. इकडे ये गं. काय ग? तुला काय सांगेल दादा. काय सांगेल तुला दादाने. काही नाही डबा काय? घेऊन जाय म्हणे दादा बोलले आणि मी डबा घेऊन आले. मग डबा घेऊन आले मग तुझं काम नव्हतं घरी जायचं लगेच. मी घरी गेले होते लगेच. त्याने पाणी मागितलं मग त्याला पाणी आणायचं विसरून गेले होते. तू तो आल्यापासून दोन वागण्याचं बदललंय पाठ. आणि वय रे काय सांगितलं होतं मामाने. काम करायला लावलं होतं ना तुला. हा मग ते तू काम कर असं म्हणणं आहे माझं. तब्येत बरी आहे ना. हा. सारखं तिच्याकडेच काय बघतो. नाही ते आता जा म्हणलं ती म्हणली होती मदत करावं लागते. काय नाही मी करतो एकटा. हा मग हा. तेच. ताई तू जाय ना डबा ते घेऊन. मी पण करू लागते ना. घरी बोंबलती का. मग चहा घे- चहा तू अजून येतोच उभा गेला नाही नाही चल जायचं तुला. थोड्या वेळ घेऊन या. हा जातो मी. चल बाय चल ना. तू
इकडे तू त्याच्या एवढ्या जवळ कार बसली होती असंच म्हणजे की तू काय मला एडबिडे समजती का? काय केलं मी? हे बाय अजून माझं व्हायचंय ते विचार करू नको. आणि काय त्याच्यामध्ये पाहू राहिली तू असं? तो आपल्याकडे कामाला बोलायला असं भान आहे ना? हा अगं पण चांगला स्वभाव ग म्हणून बोलत होते मी त्याच्याशी असंच. हे तुला माहिती तुझ्या आधी ना 2 वर्ष मी जन्माला येईल त्याच्यामुळे मला जास्त माहिती तो कसा आहे. कुठे लोकांचं आहे ग आपल्याच आत्याचा पोरगा नाही एवढं नसनस नाही करू कोणाला. हे बाय मी तुला जे सांगते ते ऐक नाही तर मी दादालाच सांगून देईन. मी त्यापेक्षा मोठी बरं का. आता सांगते आधी माझं लग्न होते मग तुझं पाहू. दादाला काही काड्या करू नको बरं का बळजबरी. आणि तू त्याच्या मागे लागू नको. जिपडच जाईल मी. तू काय नाही जिपडच घरी तुला दाखवते मी. चल.